एक रुपयाचा जरी भ्रष्टाचार आणि घोटाळा केला तरीही कायद्यानं भ्रष्टाचार करणाऱ्याला तुरुंगात पाठवण्याची तरतूद आहे। अर्थात आपल्या देशामध्ये हजारो कोटी रुपये घोटाळा करून लोकांना पळवून परदेशात पाठवलं जातं सध्या, हे सोडून द्या। पण INS विक्रांत च्या संदर्भात देशभावना, लोकभावना, सैनिकांचं बलिदान याच्याशी खेळ करून, सैनिकांचं बलिदानाचा बाजारात लिलाव करून, मातृभूमीचा लिलाव करून बाजार मांडणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे महात्मा कोणते किरीट सोमय्या आणि त्यांचे महापुत्र नील किरीट सोमय्या यांच्या एका भयंकर राष्ट्रद्रोही प्रकारच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण मी काल बाहेर काढलं। आणि इतकं होऊनही मला आश्चर्य वाटतं श्री देवेंद्र फडणवीस यांचं, मला खरोखर आश्चर्य वाटतं। राष्ट्रभक्तीची गाणी म्हणतात, राष्ट्रभक्तीवर भाषणं देतात, दुसऱ्यांना राष्ट्रभक्ती हिंदुत्व शिकवतात, आणि काल त्यांनी ज्या पद्धतीनं एका राष्ट्रद्रोही देशद्रोही व्यक्तीची बाजू घेऊन वकिली करण्याचा प्रयत्न केला तो बघून स्वर्गात गोळवळकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, डॉक्टर हेगडेवार आणि आजचे आमचे मोहनराव भागवतजी सरसंघचालक यांचा जीव तीळ तीळ तुटला असेल। अटलजी वगैरे ते सोडूनच द्या, पण या सगळ्या महान श्यामाप्रसाद मुखर्जी, तुमच्या मांडीला मांडी लावून बसणारा एक माणूस, ज्याने देशाची महान युद्धनौका, ज्याने ज्या युद्धनौकेमुळे पाकिस्तानची फाळणी होऊ शकली, हे आपलं स्वप्न आपण पूर्ण करू शकलो, त्या युद्धनौकेचा लिलाव मांडला, त्याच्यातून पैसे गोळा केले, लोकांना फसवून फ्रॉड, काही कोटी रुपये त्याने आणि त्यांच्या मुलानं, त्याचे पुरावे समोर आले आणि म्हणता पुरावे कुठे आहेत? संजय राऊत काही बोलतात, अरे तुम्ही काय बोलताय? काल त्यांचं वक्तव्य काय होतं की आम्हाला नखं कापून शहीद होण्याची सवय आहे। तुम्ही काय उपटलं, तुम्ही काय कापलं सांगा? या देशासाठी तुमचं काय योगदान आहे, बलिदान आहे? उलट ज्यांचं बलिदान आहे त्या बलिदानाचा लिलाव करून तुम्ही पैसे गोळा करता। या देशातल्या महाराष्ट्रामध्ये कधी राम मंदिराच्या नावाने पैसे गोळा केलेत, कधी गंगाजल विकून पैसे गोळा केलेत, आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये INS विक्रांत, आमचा स्वाभिमान राष्ट्रभक्तांचा, सैनिकांचा, त्याचा लिलाव करून तुम्ही पैसे गोळा करता आणि पुन्हा त्या भयंकर अशा भ्रष्ट गुन्हेगाराची तुम्ही बाजू घेऊन वकिली करताय। तुम्ही अभ्यास करून बोलता असं म्हणता नेहमी, मी अभ्यासाशिवाय बोलत नाही, मी पुराव्याशिवाय बोलत नाही। मग तुमच्याकडे असा काय पुरावा आहे की भ्रष्टाचार केला नाही? आम्ही सांगतो तो पुरावा नाही का? तुमचंच राजभवन आहे ना भारतीय जनता पक्षाचं, आमचं नाही आहे। तिकडे तुमचेच आदेश पाळले जातात, त्याच राजभवनाने भ्रष्टाचाराचा पुरावा, हा मुद्दा देशभरात गाजणार। शिवसेनेतर्फे आज राज्यसभेत, लोकसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे, काय होईल ते होईल। पण आज महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रभर या भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन होणार आहे। आम्ही स्वस्थ बसणार नाही। हे देशद्रोही जे लोक आहेत त्यांना तुरुंगात टाकून, देशभक्तीचे मुखवटे लावून, हिंदुत्वाचे खोटे मुखवटे लावून तुम्ही जे उद्योग चालवलेले आहात लोकांना मूर्ख बनवण्याचे, हे तुमचे मुखवटे आता गळून पडलेले आहेत। हे एक प्रकरण लहानसं समोर आलं आहे त्यांच्या दृष्टीनं। भविष्यामध्ये अजून काही विषय मी जे मांडणार आहे ते तुम्हाला लवकरच मी सांगेन। पण मी इतकंच सांगतो, INS विक्रांत
जरी ह्या लोकांनी भंगारात घालवली असली तरी त्या अरबी समुद्रात विक्रांतच्या नावानं भ्रष्टाचार करणारे हे पुढारी फालतू त्यांचे पक्ष हे अरबी समुद्रात बुडवल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार केंद्रीय यंत्रणा ज्या आहेत बरं का आणि महाराष्ट्राचे जे काही पुढारी आहेत त्यांच्याविषयी या विषयात न बोललेलं बरं. त्यांनी त्यांच्या हातातला खुळखुळा केलेला आहे सगळा तो. मी एका भ्रष्टाचाराविषयी बोलतो आहे, तो राष्ट्राशी संबंधित आहे, मी आज त्याच्यावरच बोलणार आहे. शक्ती प्रदर्शनाचा विषय नाही आहे. तुम्ही आमच्यावरती अशा प्रकारचे पाठीमागून किती वार करा, खंजीर खूपसा. शिवसैनिकांचं मनोबल, आमच्या पक्षाचं मनोबल अजिबात खचलेलं नाही, किंबहुना आम्ही अधिक जोरात आहोत. हे जे भ्रष्टाचारी आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यांना जाती तिथे जोडे मारल्याशिवाय लोक राहणार नाहीत. आता ही तुमची नाटकं आणि नौटंक्या खूप झालेल्या आहेत. मी इतकंच सांगतो, महाराष्ट्र सगळं काय खपून घेईल, पण या देशाचं रक्षण करणं हा महाराष्ट्राचा पिढीजात धंदा आहे. ही परंपरा आणि वारसा आहे. आणि महाराष्ट्राच्या देशाच्या संरक्षणासंदर्भात कोणी गद्दार महाराष्ट्रात निपजला असेल तर त्याला ह्याच मातीत गाडल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्थ बसत नाही. ही पहिली गोष्ट. ठीक आहे ना, काय बरखास्त कायमचं होत नाही ना. हा विषय संपणार नाही, कारण या भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी आहे, देशभरात आहे. सेव विक्रांतच्या नावाखाली देशभरात पैसे गोळा केले आहेत. मी फक्त महाराष्ट्रातला 58 कोटीचा आकडा सांगितला आहे. हा आकडा विक्रांतला 200 कोटी रुपये जमा करायचे होते, त्याच्यापेक्षा जास्त गोळा केलेले आहेत. हे पैसे किरीट सोमय्यांनी त्याच्या निवडणुकीत वापरलेले आहेत. हे पैसे, त्यातले बरेचसे पैसे PMC बँकेच्या माध्यमातून व्हाईट केले आहेत. म्हणजे हा जो काळा पैसा जे गोळा केले, हे जे पैसे गोळा केले, हे PMC बँकेच्या माध्यमातून चलनामध्ये आणले आणि नील किरीट सोमय्याच्या व्यवसायामध्ये वापरण्यात आले. आता तुम्ही म्हणाला पुरावे कुठे आहेत? मी म्हणेन तुम्ही आधी पैशाचे हिशोब द्या, मग मी पुरावे देतो. मी सांगेन ना, PMC बँकेचा वापर यासाठी किरीट सोमय्या आणि नील किरीट सोमय्यांनी केला. साधारण 700च्या वर मोठे बॉक्सेस त्यांनी तयार केले पैसे गोळा करण्यासाठी. मला जे त्यांच्या जवळच्या माणसांनी दिलेली माहिती आहे, काही फोटोग्राफ्स आहेत, त्यानुसार 711 मोठे बॉक्स पैसे गोळा करण्यासाठी वापरले गेले. हे सगळे बॉक्सेस त्याच्या मुलुंडच्या निलमनगरमधील कार्यालयामध्ये ठेवण्यात आले. पैसे भरून झाल्यावर काही बॉक्स तिथे फोडण्यात आले. त्या पैशाची बंडलं बांधण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तिकडे बोलवण्यात आले. ते पैसे PMC बँकेतून वळवण्यात आले. काही बॉक्स जे आहेत पैशाचे, हे किरीट सोमय्या यांचे एक मित्र आहेत बिल्डर जुहुला, त्यांच्या कार्यालयात नेऊन ठेवण्यात आले. त्या माध्यमातून हे पैशाचं व्यवहार झालेला आहे. हा एक मनी लॉन्ड्रिंगचा सुद्धा प्रकार होऊ शकतो. आणि ह्या संपूर्ण व्यवहाराला PMLA कायदा लागू शकतो. जर ED नावाची संस्था भारतीय जनता पक्षाची बटीक नसेल तर हा एक EDचा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार सुद्धा ह्याच्यावरती कारवाई होऊ शकते. आणि काल मुंबई पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे. आणि गुन्हा दाखल केल्यावर या संदर्भात जी कायदेशीर कारवाई आहे ती झाल्याशिवाय राहणार. या बिल्डरांची नावं वगैरे तुम्ही आता गेल्यानंतर मुंबईत देखिए, मैं इतना ही कहूँगा, मैं नावं दें ना, पर मैं पोलिसांना दें. हाँ बताइए. चतुर्वेदी जी आज राज्यसभा में INS विक्रांत का मुद्दा उठाने जा रही हैं. नहीं, लोकसभा में भी उठेगा, राज्यसभा में उठेगा और पूरे महाराष्ट्र में INS विक्रांत, शिव विक्रांत का जो घोटाला हुआ है करोड़ों रुपए का भारतीय जनता पार्टी के तरफ से, वो मुद्दा सिर्फ महाराष्ट्र में नहीं देश भर में गूंजेगा. किरीट सोमय्या ने ये पूरा पैसा जमा किया है
सेव विक्रांत के नाम पर और उनके बेटे ने पूरे देश भर से करोड़ों रुपया है, वो पैसा पीएमसी बैंक के माध्यम से उसका मनी लॉन्ड्रिंग हुआ है। पीएमसी बैंक का उसमें इस्तेमाल किया है बाप बेटे ने। और मुझे आश्चर्य है, देवेंद्र फडणवीस जो राष्ट्रभक्ति के गान गाते हैं, हिंदुत्व की भाषा करते हैं, ज्ञान देते हैं, वो कल मैं देख रहा था कि ये देशद्रोही व्यक्ति किरीट सोमैया की वकालत कर रहा था। भाई, अरे भाई, आपसे तो ये उम्मीद नहीं है देवेंद्र जी। आप तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के एक जाने माने कार्यकर्ता और सेवक हो। आपकी बात देखकर विक्रांत की भ्रष्टाचार जो किया है उसके बारे में जो आपने वकालत की, स्वर्ग में श्यामा प्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय जी, गोलवलकर गुरु जी, रज्जू भैया जी, हेगड़ेवार जी, आज के हमारे सरसंघ चालक परम पूज्य मोहनराव भागवत जी, सबका आत्मा आज क्या बोल रहा होगा। कर ये बात सुनकर ऐसे भ्रष्टाचारी को तो देवेंद्र फडणवीस ने जूते मारने चाहिए 4 पब्लिक के सामने, और ये उनकी वकालत करता है। मेरा इस देश के महान राष्ट्रभक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से आह्वान है, आप उसमें बहुत ही बारीकी से ध्यान दीजिए। गृह मंत्री अमित शाह जी, आप भी देखिए आपके नाम पर क्या चल रहा है। सर, पवार साहब और ममता दीदी साथ आके ऑपोजिशन को लीड कर सकते हैं। सर, इससे थोड़ा सा आपसे इलैबोरेटेड आंसर चाहिए इसमें। ऐसे में पवार सूत्र जो बता रहे हैं वो ये कि पवार साहब और भी ऑपोजिशन पार्टी से बात कर सकते हो, एक यूनाइटेड बात हो रही है, बात हो रही है। सबसे एक दूसरे के साथ हमारा संवाद है, डायलॉग है, हमारी बात चल रही है। देखिए, सिर्फ मेरा मैटर नहीं है, मैं उनका आभारी हूँ कि इतने बड़े नेता है जो हमारे लिए पिता समान है। हमेशा हमारे लिए उसने बात की, जाकर सच क्या चल रहा है, कैसा अन्याय चल रहा है उस बारे में बताइए। शरद पवार पंतप्रधानांना भेटले, त्यानंतर असं म्हटलंय, जलील असं म्हणतात की नवाब मलिकांच्या संदर्भात पंतप्रधानांना शरद पवार का भेटले नहीं। ठीक है, त्यांना बोलण्याचं काय। एक कमेंट कर्नाटका पर जाऊंगा। 200 से 200 से ज्यादा मॉस्क को नोटिस गए हैं कि अजान जो लाउडस्पीकर्स पर बजते हैं उनकी आवाज बाहर नहीं जानी चाहिए, उनको डिवाइसेस लगाने चाहिए। महाराष्ट्र में भी गृह मंत्री ने महाराष्ट्र की भी इस प्रकार की नोटिस दी है। अजान का जो एक साउंड है वो कितने डेसिबल में होना चाहिए उस बारे में महाराष्ट्र में भी नोटिस गई है। धन्यवाद।